तर दोघेही हे कसलेले राजकारणी आहेत, हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिका कसं मांडतात तुम्ही बघितलं ते. आता ह्या सगळ्यामध्ये खरं तर शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अजून आले नाहीत. पण आपण जेव्हा ह्या सगळ्याचं विश्लेषण करतो, दोन मतप्रवाह आहेत एका पक्षामध्ये, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये, की एक सत्तेसोबत जाण्याच्या संदर्भात आणि एक विरोधात राहण्याच्या संदर्भात. एक दबाव सुद्धा अंतर्गत आहे आणि त्यामुळे हा दबाव थोपवण्यासाठीची ही रणनीती आहे, गुगली आहे, की खरंच आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला सत्तेत जाण्याशिवाय गत्यंतर नाही, हे उमगलेलं आहे असं म्हणू शकतो. काय याचा अर्थ काय? काय या चर्चा होत आहेत अशा? नाही विलास, हे खूप कन्फ्युजिंग आहे. त्याच्यात खूप गुंतागुंत आहे. त्याचं कारण असं आहे की अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि त्याच्या म्हणजे खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनी कुणी काही बोलले नाही, परंतु बाहेरून ज्या कॉमेंट्स आल्या त्याच्यामध्ये असं होतं की हे एक प्रकारचं दुटप्पी धोरण आहे. कारण एका बाजूला काँग्रेसची जी प्रामुख्यानं जो अजेंडा आहे, विशेषतः काय अदानींच्या विरोधातला असेल, एकूण कॉर्पोरेट वर्ल्डच्या संदर्भातला असेल, म्हणजे केंद्रातलं सरकार ज्यांना ज्यांना अभय द्यायचा प्रयत्न करते त्याच्या बाजूनी शरद पवार राहतात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीच्या कॉमेंट्स आल्या. म्हणजे आता याच्यात काँग्रेसच्या कुण्या नेत्याची कॉमेंट नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आता अमोल भाऊंनी किंवा केशवरावांनी ज्या मुद्द्यांचा उल्लेख केला, तर ते झालंय असं की बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आणि विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी हवा या मुद्द्यावरती ही एक कॉमन सेंटिमेंट आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला सत्तेसोबत जायला पाहिजे असं मानणारे काही लोक आहेत. परंतु त्याचबरोबर जेव्हा आयडिओलॉजिकल बॅटल येईल, वैचारिक लढाईचं ज्या वेळेला वेळ येईल, त्यावेळेला शरद पवारांना ही भूमिका बदलणं तितकंसं दिसतं तितकं सोपं नाही. कारण आता जरी पुलोतचं आणि बाकीचं 2014चं जरी उदाहरण जरी दिलं असलं तरी 2014चं केशवराव पण मान्य करतील, 2014ला सगळेच स्वतंत्र लढले होते आणि अशा वेळेला शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी खेळलेली ती खेळी होती. आणि त्यामुळं म्हणजे सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढल्यानंतरची तर आत्ता जी त्यांची इमेज आहे राष्ट्रीय पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती, ती ज्याचा मागाशी वडेट्टीवारांनी उल्लेख केला त्याप्रमाणे ते फुले शाहू आंबेडकरांच्या एकूण विचारांचं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं, अशा पद्धतीचं जी काही आयडिओलॉजी आपण जी समजतो ती, तर त्या बाजूनी त्यांची आत्ताची भूमिका आहे. आणि त्यामुळे ती जर बदलायची असेल आणि वयाच्या या टप्प्यावरती ती भूमिका जर बदलायची असेल तर अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये असू शकतील. हे काही इतकं सरळ नाही आहे की ज्याच्यामध्ये बस घेतला निर्णय आणि आमदारांचं खासदारांचं ऐकलं आणि त्यांच्या मतदारसंघातल्या विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरती तो निर्णय घेतला, इतकं सोपं नाही आहे. आणि त्याच्यातला आणखी एक फॅक्टर असा आहे की स्वतः पवार साहेबांचे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांबरोबर ती बऱ्यापैकी चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या खासदारांच्या किंवा आमदारांच्या मतदारसंघांमध्ये म्हणजे जसा इतर पक्षांबद्दल जी वागणूक केली जाते तशीच वागणूक केली जात असेल असं काही नाहीये. म्हणजे आपण अगदी लोकसभा मतदारसंघ न्याय सुद्धा त्याच्यातल्या प्रकल्पाबद्दल बोलू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे अमोल मिटकरींनी सुरुवातीला सांगितलं ते की त्यांची अशी इच्छा दिसते आहे, किंबहुना अजितदादांच्या गटाची, की पक्ष विलीन करून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा नवा पक्ष जो आहे एकत्रित पक्ष यावा अशा पद्धतीची ते इच्छा. आशावादी असू शकतात सर, ते आशावादी असू शकतात, पण सत्तेतच जायचं तर व्हाया ह्यांच्या थ्रू जाण्यापेक्षा थेट जातील ना ते भाजप सोबत. नाही, मी जो सुरुवातीला जे गुंतागुंत म्हटलं ना, ती गुंतागुंत मुळात या दोन गटांच्या एकत्र येण्यापासून सुरू होते. कारण हे दोघे एकत्र आले आणि पवार कुटुंबाचं आणि विशेषतः आता अजितदादांच्या पश्चात पवार कुटुंबांचं जे एकूण प्रभाव आहे, तर तो प्रभाव पुन्हा वाढला तर सुनेत्रा वहिनींच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा ते सहन होणार आहे का? एकत्रीकरणाला कुणाचा विरोध आहे हे अमोल भाऊ पण चांगले सांगतील. त्यामुळं मी विचारतो सर मी विचारतो, अमोलजी सांगा, जर समजा कालपर्यंतची तुमच्या पक्षाची ही वरिष्ठ नेत्यांची भाषा होती की विकत्रीकरण काय ते अजितदादांना माहीत असेल, ते त्यांनी केलं असं आम्हाला माहीत नाही, तुम्ही हात झटकत होतात, आज आशावादी दिसताय. हे बदललेलं जे राजकारण आहे त्याच्या मागची काय भूमिका आहे? का तुम्हाला जसं शिंदेच्या शिवसेनेनं
ठाकरेंचे शिवसेनेतले घेतले तसं तुमच्यावर काही जबाबदारी आहे? नाही, माझ्यावर जबाबदारी नाही. मी तुमच्यावर म्हणजे सत्तेला तुमच्या राजकारणी पक्षावर. नाही. हा ना, माझ्यावर म्हणजे माझ्या पक्षावर म्हणतोय. हा. विलासजी, एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण व्हावं ही भूमिका डिसेंबर महिन्याच्या नंतर दादांनी अधिक तीव्र केली होती. अनेक बैठका झाल्या होत्या. शेवटची बैठक ही जयंत पाटील साहेबांच्या घरी झाली होती आणि आमच्या पक्षाकडून दादा फक्त एकटेच होते बोलणे. पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ह्या बैठका ठरल्या. त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेपासून अगदी राजेश टोपे साहेबांपर्यंत सर्व लोक पवार साहेबांच्या बाजूचे त्याला असायचे आणि कुठल्याच आमदारांचा आमचा काही विरोध तिथं नव्हता. दादांनी स्पष्ट सांगितलं होतं की एकही आमदार माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, आपण विलिनीकरण करू आणि त्याची घोषणा सुद्धा दादा फेब्रुवारी महिन्याच्या 14-15 तारखेला करणार होते. पण मी मग सांगितल्याप्रमाणे दुर्दैवानं ह्याला म्हणजे ते विमान अपघात घडला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता प्रश्न असा उरतो की दादांनी हा निर्णय घेण्यामागची भूमिका काय होती? आता अनेक आमदार, खासदार हे दोन्हीही मतप्रवाह प्रत्येक पक्षात आहेत, पण साहेबांच्या पक्षामधला हा मतप्रवाह आहेच. तुम्ही किती आज चर्चेमध्ये हे नाकारत असलात किंवा माने सरांनी जे काही विश्लेषण केलं असेल, पण पण तरी तुमच्याही पक्षात दोन मतप्रवाह आहेत का? घ्यावं की न घ्यावं त्याच्याबद्दल पण तुम्ही बोललं पाहिजे. कारण तुम्ही एका प्रवाहाचे आहात, घेतलं पाहिजे, सोबत आलं पाहिजे म्हणणार आहेतले. तुमच्याच पक्षामध्ये असे काही नेते आहेत जे हात झटकतायत, ते म्हणतात नाही. आणि आहेत ना, प्रत्येक पक्षामध्ये दोन मतप्रवाह असतात. मी त्या मतप्रवाहाचा आहे की आज दादांच्या अनुपस्थितीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जो निर्णय होणार त्या निर्णयाला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. अर्थातच तो निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरचा आहे. आता मी बोलल्यानंतर त्याला किती गांभीर्याने घेतलं जातं किंवा पक्षातले वरिष्ठ नेते किती गांभीर्याने घेतात हे मला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण माझी अशी भूमिका होती, सुरुवातपासून होती, की दादांनी जो काही निर्णय घेतला असेल त्या निर्णयाला आपण दादांच्या सोबत गेलं पाहिजे. पण दादांनी हा पण निर्णय घेतला असता. म्हणजे तुम्हाला हे अगदी क्लिअर सांगतो की ज्या दिवशी दादा महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी होणार होते त्या दिवशी देवगिरीवर त्यांनी त्यांच्या काही सर्व सहकाऱ्यांना बोलून एकाला बोलून विचारलं होतं की मी असा निर्णय उद्या घेतो, तू काय, तुझं मत काय? आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल. त्याच्यामुळे हे सर्व आमदार त्यामध्ये मान्य झाले होते. पण प्रश्न असा आहे की त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत का? तर दोन मतप्रवाह आहेत. काही लोकांना ते नकोय, काही लोकांना ते हवंय. आता मी विचारतो, अंकुश काकडे सर आता आपल्या सोबत आलेले आहेत. अंकुश काकडेजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही फोनवरून आलात, काहीतरी तांत्रिक अडचण झाली त्यामुळे, पण आभारी आहे मी आपला की आपण चर्चेमध्ये आलात. चर्चा या सगळ्या मुद्द्याची आहे की तुमच्या पक्षामध्ये आज दोन मतप्रवाह आहेत. एक सत्तेत जाण्याच्या संदर्भातला मतप्रवाह आहे, दुसरा विरोधात राहू आणि लढू असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे. कुठला मतप्रवाह जास्त हावी होतोय आणि त्यामुळे कदाचित ही अस्वस्थता पक्षात आहे का, ह्या दोन मतप्रवाहाच्या अस्वस्थतेनं? विलासजी, दिलगिरी आहे की सुरुवातीच्या याच्यामध्ये मी जॉईन होऊ शकलो होतो, त्यामुळे केशव उपाध्यायांचं आणि अमोल मटकरींचं पहिल्या सेगमेंटमध्ये मला ऐकू मिळालं नाही. पण आता जे दोन मुद्दे मांडले गेले श्रीमंत मानेंनी, तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे की मध्यंतरी शिवसेनेचे काही आमदार शिंदेकडे गेले. त्यांचं महत्वाचं कारण की आम्हाला विकास कामामध्ये निधी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमच्याही पक्षाच्या खासदारांना किंवा आमदारांना विकास निधी मिळत नाही.